मराठी भाषेचा आदर केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षातही दिसायला हवा असं मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं. तसंच गरज भासल्यास रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले जावेत असंही ते म्हणाले. 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिनंदन केलंय. अबू आझमी यांच्या भूमिकेवर टीका करताना जाधव म्हणाले की काही लोक भाषा आणि धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण करतात. अशा वक्तव्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकमधील घटनेबाबत त्यांनी ती दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. ठाण्यातील विविध कार्यालयांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून निवेदन दिलं जाणार असल्याची माहिती आहे. तसंच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी करत महिलांसाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसंच आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील निर्णयांवर प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलं. प्रत्येक पक्ष आपापले निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अमरावतीतील प्रकरणातील घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे. मात्र न्याय प्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच व्हावी असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान रस्ता रुंदीकरण करूनही समस्या सुटलेली नाही. काही ठिकाणी बॉटलनेक असल्यानं वाहतूक अडते. विशेषतः वाघबीळ नाका ते हिरानंदानी परिसरात असलेल्या सिग्नल्समुळे कोंडी वाढत असल्यानं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत हे अडथळे दूर होत नाहीत तोपर्यंत समस्या कायम राहतील असंही जाधव यांनी सांगितलं. मला असं वाटतं की स्वागतार्ह निर्णय आहे. मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनीही अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा. समाजवादी पार्टीचे आमदार जी.आर. काढलेला आहे अनिवार्यता जर येणाऱ्या काळामध्ये जी.आर. जर रद्द झाला तर मंत्र्यांची काय भूमिका? मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ही गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे. आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते. पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे. मनसेने गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते रिक्षा चालकांना ठाण्यामध्ये जे आहे ते मराठीचे धडे दिले होते. येणाऱ्या काळामध्ये जर रिक्षा चालकांना सक्ती जिंकली तर मराठीचे धडे दिले जातील का? मला वाटतं सरकारने द्यावेत ना. आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे. सरकारने ते धडे त्यांना द्यावेत. फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील.